नमस्कार. तर आज ना मी भिजलेल्या मटकीपासून मसाले भात बनवणार आहे. खूप दिवसापासून म्हणजे बनवायचा खूप छान लागतो. तर पहिले बघा मी मटकी भिजवलेली आणि बटाटे ते पाण्यात टाकून घेतलेत निवडून चांगले स्वच्छ धुवून घेतले. बटाटा लाल लाल पडताना म्हणून मी पाण्यात टाकले आणि हे बघा सगळा मसाला सगळा टोमॅटो एक कांदा कापून घेतलाय कढीपत्ता मिरची हिरवी मिरची पण ते लाल लाल झाले बघा विकायला लागल्यात म्हणजे उभ्या कापून घेतल्यात तिखट नको व्हायला म्हणून अद्रक लसूण पेस्ट बनवले हे शेंगदाणे घेतले आणि हे टोमॅटो वगैरे बारीक सगळं कापून घेतलंय आणि हे सगळे मसाले तेजपत्ता शाई जिरं दालचिनी लवंग घेतले हे चक्रफूल अजून काळी मिरी का आणि हे काळी वेलची हिरवी वेलची आणि तेजपत्ता वगैरे मी धुवून घेते. आता फोडणीला तेल वगैरे आता मी तेजपत्ता धुवून घ्यायचा राहिलेला आता धुतलाय मी. तर आता कुकर आपला चांगला गरम झालाय आता मी तेल टाकून घेते. तर खूप छान होते भिजलेल्या मटकीचा भात खूप छान होतो. खिचडी पण बोलू शकतो किंवा फोडणीचा भात. चला हे आता मी फोडणीला टाकून घेते. पहिलं जिरं राई जिरं राई चांगलं तडतडलं की कांदा पिंगणी लावतेलाय दूर दूर झालाय खाली खाली जातात. आता लसूण आणि अद्रक कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या वगैरे टाकून घेणार. तर आता मी घेते सगळं थोडा मसाला टाकून कांदा चांगला लाल झालाय. तेलाच्या जागेवर आपण तुपात पण फोडणी तयार करू शकतो. कारण तुपातली फोडणी दिली ना भाताला तर खूप छान असा भात लागतो. मी आज तेलातली बनवली. खूप मस्त वास येतोय. तर आता कोथिंबीर टाकते थोडी. हळद हळद टाकलेले अर्धा चमचा हिंग छोटा अर्धा चमचा टाकलाय. कांदा लसूण मसाला टाकलाय. कांदा लसूण मसाला अर्धा चमचा
आणि आपला घरचा मसाला 1 चमचा. आणि आता टोमॅटो आणि शेंगदाणे पाहू. आता बटाटे टाकते. चवीनुसार मीठ टाकून घेते. पाणी टाकून घेऊ. तर मटकी मी भातासोबत टाकणार आहे, कारण मटकी लगेच शिजते म्हणून भातासोबत टाकणार आहे. पाण्याला उकळी आली ना की मग भात आणि मटकी टाकणार आहे. आता बघा पाण्याला चांगली उकळी आली. आता मी भात धुवून घेतला स्वच्छ मस्त 3-4 पाण्याने आणि आता मटकी पण टाकून घेते. तर तुम्ही पण बनवून बघा. भिजलेल्या मटकीवरचा हा मसाले भात खूप मस्त लागते. दह्यासोबत वगैरे एवढा छान लागतो ना हा भात खायला. खूपच भारी लागतो. लोणचं, पापड किंवा दही असेल तर. तर बारीक गॅसवरती शिजून देणार आहे. झाकण लावते आता कुकरला. 10 मिनिटात रेडी होईल आपला भात. बारीक ठेवलाय. तर बघा मी जरा आली बाहेर. सरकारी हॉस्पिटल मध्ये गेलते. मला घरी जी मांजर आहे ना तिने नख मारलं होतं, त्याच्यासाठी इंजेक्शन घ्यायला. तर 7 नंतर चालू होणार आहे. मला वाटलं 6 वाजेपर्यंतच आहे. त्यानंतर अक्षय बोलला नाही 7 वाजेपर्यंत आहे. इथे आल्याच्या नंतर बरेच जण बाहेर बसलेले, तर बोलले नाही आता 7 वाजता बंद ठेवलंय, 7 नंतर चालू होणार आहे, तर 8:30 वाजेपर्यंत आहे. तर म्हटलं आता ही गर्दी आहे माझ्या पुढे बरेच. तर मग म्हटलं निखिलला उशीर होईल, निखिलचा क्लास आता सुटेल. तर मग आता निखिलला घ्यायला आलोच आणि मनूला पण आणले सोबत. ते बघा मनू कशा आहे ह्याच्यात. ते बघा मनू. मनू कुठं आली बाबू तू? पिंजऱ्यात ठेवलंय बघा. हा पिंजरा आहे. तर निखिलचा क्लास आहे, तुम्हाला दाखवते निखिलचा क्लास. निखिलचा क्लास. तर आता येईल तो थोडं. तिथे काही काही जण बाहेर आलेत मुलं. गाडी मध्ये दिसत नाही. हे गेले जरा चार्जर बघायला. म्हटलं बघू, गाडीत पण चार्जर नाहीये आणि दुकानात घरचं घरी आणि दुकानातलं एक तरी चार्जर पाहिजे मोबाईल चार्जिंग साठी, म्हणून गेले चार्जर बघायला. तर बघा इथून दिसते त्याला आलेत बाहेर आहे बघा. निखिलचा काय अजून सुटला नाही.
तर चला बघू आता निखिल येतोय. निखिल आलाय आता. तर निखिलचे बाबा नाही आले अजून. हे बघा निखिल बसलाय पुढे. सगळे मुलं आलेत आता बाहेर. तर बघा भात झाल्याला काय मी दाखवला नाही, कारण मला बाहेर जायचं होती, काही झाली होती म्हणून पटकन गॅस बंद केला आणि तयार होऊन गेले होते बघा आज बाहेर. आणि आली तर मुलांनी कुकर पण उघडला, जेवले पण. मी आले तर बघते तर त्यांचं जेवण वगैरे झालं. हे आल्यानंतर हे पण जेवले आणि मग मी काय तुम्हाला दाखवलंच नाही भात कसा झाला काय. तर मी बसले बघा आता जेवायला. म्हटलं चला मी आता जेवताना तुम्हाला दाखवते. भात खूप छान सगळ्यांना आवडला आणि खूप छान लागला. हे बघा मी घेतले आता जेवायला. तर बघा असा भात मस्त पैकी वास पण येत. लोणचं घेतलंय, इथे आंबा घेतलाय मी खायला. ह्याच्यात बघा कुळीदची रश्याची भाजी आहे, पाणी घेतलंय. हे बघा आता मस्त पैकी आता जेवते, कारण हे तिघं जेवले तर मला ब्लॉग बनवताच नाही आला की भात दाखवता नाही आला. तर म्हटलं आता मी म्हटलं जेवताना तुम्हाला दाखवूया. तर चला आता मी जेवण घेते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.